गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज ना सकाळी सकाळी खूप छान वातावरण झालं होतं. रात्री पाऊस पडून गेला होता, तेव्हा खूपच छान गार वातावरण झालं होतं. आणि पप्पांनी ना इथं छान पांडुरंगांची गाणीसुद्धा लावली होते सकाळी. आज आषाढी एकादशी आहे आणि मंदिरात ना मी इथे विठ्ठलाची रांगोळी काढली छोटीशी. आणि आपल्या बागेत पारिजातची फुलंसुद्धा आली होते छान. मस्त देवाला फुलं वाहून देवपूजा करून घेतली. आणि कृष्णकमळच्या ना कड्याच आणल्या होत्या मी सकाळी, कारण की ते उमलायला वेळ लागतो. आणि मी सकाळी लवकरच देवपूजा करून घेतली होती आज. आणि पप्पांनी ना मार्केटमधनं ना सकाळी रताळी आणि केळी पण घेऊन आले होते. आज सगळ्यांचाच उपवास होता. नाश्त्याला बनवले होते मी आज फिंगर चिप्स तळून घेतले होते फक्त. साबुदाण्याचे पण फिंगर चिप्स बनवले होते मी आणि बटाट्याचे फिंगर चिप्स. ते खायला ना खूपच सॉफ्ट आहेत आणि असं काही तळून खाणं होत नाही, म्हणून म्हटलं का आज सकाळीच तळून घ्यावं. सगळ्यांच्या उपवास होता आणि मुलींना पण शाळेत सुट्टी होती. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं कढीपत्ता तळून टाकला, दळलेली साखर आणि चटणी टाकून मस्त मिक्स करून घेतलं. हे असं उपवासाच्या वेळेस ना तळून खाल्लं ना खूप छान वाटतं. आणि दळलेली साखर आणि चटणीमुळे ना छान असं चटपटा टेस्ट येतो त्याला. आणि आज ना मला बनवायचे होते रताळ्याचे शिरा. त्याच्यासाठी सगळे रताळीचे साल काढून घेतली. रताळी 1 किलोच्या प्रमाणात असेल आणि तिचे मस्त गोल गोल काप करून घेतले. त्याला कापायला आता खूपच वेळ गेला, आणि की रताळी ना बारीक होते आणि त्याला एक 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 काप करून कट करून घेतलेत. आणि त्याच्या शिरा बनवण्यासाठी ना मी घरचंच तूप घेतलं. हे तूप घरी बनवलेलं आहे. 2 मोठे चमचे तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे रताळी काप केलेले होते आपण ते टाकून घेतलेत. आणि याला ना फक्त तुपातच शिजू द्यायचं आणि लो फ्लेम ठेवायची. लो फ्लेमवर शिजल्यानंतर खूप छान टेस्ट येतो त्याचा. त्याला मस्त लो फ्लेमवर ना परतवून घेतलं. 15 ते 20 मिनटातच रताळीचा शिरा तयार होतो. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं 50% शिजल्यानंतर थोडा गोड ॲड करायचा आणि मग त्याचं कुकरचं झाकण लावून शिजवून घ्यायचं. खूपच छान रताळ्याचा शिरा तयार होतो. आता मी त्याला 10 मिनटं शिजवून दिलं आहे. परत थोड्या वेळाने परतून घेतलं 10-15 मिनटांनी, कारण की त्याच्यामध्ये पाणी नसतं ॲड करायचं. त्याच्यामुळे त्याला शिजायला ना थोडा वेळच जातो. आणि शिजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये गोड ॲड करून घेतला आणि मिक्स करून झाकण लावून ठेवलं. आणि तर बघा परी आपली प्रोजेक्ट बनवते आहे. तिची फ्रेंड आणि ती दोघं प्रोजेक्ट बनवत आहेत. आणि आज सकाळपासूनच परी प्रोजेक्ट बनवायला लागली आहे. आणि आज दुपारी छान ऊन पण पडलं होतं. खूप दिवसानंतर ऊन पडलं होतं. आणि मी इथं बनवायला घेतली साबुदाण्याची खिचडी. त्याच्यासाठी मी शेंगदाणे फ्राय करून घेतले. शेंगदाणे तळून घेतले ना, नंतर ते साबुदाण्याची खिचडी टाकल्यावर छान लागतात. ते खायला क्रंची लागतात. शेंगदाणे फ्राय करून काढून घेतले. नंतर त्या तेलामध्ये ना कढीपत्ता आणि बटाटे टाकून ॲड करून घेतलं, जिरं टाकून. आणि बटाटे छान शिजलेत. त्याच्यानंतर ना थोडंसं मीठ टाकून थोडं त्याला सॉफ्ट होऊ दिलं बटाट्यांना. आणि हे बघा आपले साबुदाणेसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत. आणि इकडे साबुदाण्याची खिचडी तयार आहे आपली. आणि आज ना स्वीटीला देवाला नैवेद्य द्यायचं होतं, कारण की तिला शाळेला सुट्टी होती. तिला नैवेद्य देण्याचं आणि देवपूजा करायला खूप आवडतं. स्वीटी इथं देवपूजा करते बघा. इथं ना स्वीटी देवाला नैवेद्य दाखवते. आणि तिने छान देवाला नैवेद्य दाखवून दिला आणि आपलं देवाचं ताट तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ?